नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है खास खबर की ओर रुख करने का। खबर छत्रपति संभाजी नगर से है। बता दें कि पूरे महाराष्ट्र को अपने लावड़ी नृत्य से घायल करने वाली और नृत्य प्रस्तुत करने वाली, साथ ही साथ अभिनय की कला से सबको मनमोहित करने वाली और लाखों प्रशंसकों की चहेती अंकिता अहिरे से हमारे संवाददाता राधेश्याम हिवाले ने खास बातचीत की। इस दौरान अंकिता ने क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। नमस्कार। अखंड महाराष्ट्रासह यूपी, एमपी, बनारस, विदर्भ, मराठवाडा नवे तर अखंड महाराष्ट्राला आपल्या लावणी नृत्याने रसिकांना वेडं करणाऱ्या, घाया करणाऱ्या अंकिता अहिरे या ग्रामीण भागातील एका उत्कृष्ट कलाकाराची आज आपण भेट घेणार आहोत। या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत अंकिता अहिरे यांचा कला क्षेत्रातील प्रवास। तर आपण सरळ अंकिता अहिरेंनाच प्रश्न विचारूया। नमस्कार मॅडम, आपला हा जो जीवन प्रवास आहे, आपण कलेच्या क्षेत्रात जे आलात आणि आज लावणी सम्राज्ञी म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर जो हंगामा केला आहे, तर त्याबद्दल कला क्षेत्रात तुमचं पदार्पण कसं झालं याच्याबद्दल जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत। तसं जर सांगायचं म्हटलं तर वयाच्या 13 वर्षापासून मी कला क्षेत्रात आलेली आहे। कारण की थोडी घरची परिस्थिती होती, मग शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष करावं लागलं। शाळेतल्या गॅदरिंग पासून माझे या कला क्षेत्रामध्ये प्रवेश झालेला आहे। तसेच माझे गुरु होते सिद्धार्थ हिवराळे। खरं तर त्यांनीच डान्स वगैरे मला भरतनाट्यम, लावणी, वेस्टर्न हे सगळं काही त्यांनी शिकवलं। आणि त्याच्यानंतर मग थोड्या स्पर्धा वगैरे शाळेतल्या, मग त्याच्यानंतर मी जसं गणेश उत्सव, नवरात्र असे मेळावे म्हणतात ग्रामीणमध्ये, त्याच्यामध्ये सहभाग घेत गेले। त्याच्यानंतर हळूहळू खूप पुढे गेले। मग यूपीमध्ये इलाहाबाद, बनारस, हंडिया, तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा। आणि नाट्यशास्त्रामधून म्हटलं तर आपण जे म्हणतो महाराष्ट्राची नाट्यशास्त्राची राजधानी म्हटलं तर वडसा, झाडीपट्टी, तिथे भरपूर दिवस नाटकामध्ये शो केले मी। बरं मॅडम, आपण झाडीपट्टीमध्ये सुद्धा, झाडीपट्टी रंगभूमीवर सुद्धा काम केलं, तर तुम्ही म्हणजे अभिनय आणि डान्स या दोन्ही क्षेत्रामध्ये तुमचं सारखंच योगदान आहे। हो, पण तुम्ही जास्त प्राधान्य डान्सला देता की अभिनयाला? तसं जर बघायला गेलं तर सर, मुळात माझा म्हणजे डान्स हा माझा आत्माच आहे। मला डान्स खूप आवडतो। ठीक आहे, पण आम्ही रसिकांकडून असंही ऐकण्यात आलं आहे की आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अनेक ठिकाणी पुरस्कार पटकावले। हा, ते खरं आहे। 2007 पासून तर 2015 पर्यंत उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार म्हणून मी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे। अभिनंदन मॅडम। थँक्यू। आपला जीवन प्रवास बघता आपण आज जी गगन भरारी ऑर्केस्ट्राच्या आणि लावणी शोच्या माध्यमातून घेतली, ते करण्यापूर्वी तुम्ही काही लोकनाट्य मंडळांमध्ये, नाट्यसंस्थांमध्ये असेही कामं केली, असंही ऐकलंय? तुम्ही खूप अवघड प्रश्न विचारलाय। हो, केलेले मी लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये सुद्धा परिस्थितीनुसार केलेले सर मी ते। कारण की मला शिकायचं होतं। कला म्हणजे तात्पुरतं मला आवडत नव्हतं की मी डान्स वगैरे केले, पण आणखीन काही कलेमध्ये काय आहे, तर लोकनाट्य तमाशामध्ये पण मी भरपूर काही शिकलेली आहे। जसं म्हणायला गेलं तर भिक्का भीमा, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर, हरिभाऊ वडे आणि असे खानदेशमध्ये प्रसिद्ध म्हणले तर छोटे रतन नगर देवळेकर, सोपान कोळी यांच्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे। अच्छा, म्हणजे आपण त्यातून शिकत गेलात आणि शिकल्यामुळे तुम्हाला हे लावणीचं फॅशन, लोकगीत, त्याच्यानंतर वेस्टर्न डान्स, याच्यामध्ये मला असं म्हणायचं की तुम्ही डान्सचे कुठले प्रकार करतात? डान्सचे प्रकार म्हटलं माझ्या आवडीचं आहे भरतनाट्यम, आणि मी लावणीही करते, वेस्टर्नही करते, बेलीही करते आणि हिपहॉपही करते। म्हणजे सर्व समावेशक असा आपला डान्स आहे। परंतु सध्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशामध्ये
ह्या गतवर्षी आणि ह्या वर्षी तुम्ही जे लावणी शो, ऑर्केस्ट्रा, महाराष्ट्राची लोकधारा हे करत असताना मग तुम्ही या स्टेजला पोहोचले, तर याच्यात तुम्ही गॉडफादर कोणाला मानतात? तुमच्या पाठीमागे काय असं एक वलय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला? इथपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर सर, याच्यामध्ये म्हणायला गेलं ना तर सगळ्यात जास्त श्रेय जातं माझे जे चाहते पब्लिक आहे, प्रेक्षक आहेत, यांच्या सपोर्टिंगनुसारच मी इथपर्यंत पोहोचले. कारण की त्यांचा सपोर्ट जर मिळाला नसता तर इथपर्यंत मी पोहोचले नसते. आणि तसे माझे गॉडफादर म्हटले तर माझे मिस्टर आहेत. कारण की आताच्या परिस्थितीमध्ये स्त्रिया लग्न झाल्यानंतर सगळं करिअर सोडून घरामध्ये बसतात. पण माझ्या मिस्टरांनी मला कुठलंही बंधन न ठेवता मी आज एकटीही महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही शो करते, तर त्याच श्रेय तर त्यांना जाईल या गोष्टीचं. अच्छा, म्हणजे आपण रसिक आणि तुमच्या घरचा सपोर्ट या दोघींचा मिलाप म्हणून आज तुम्ही या स्टेजला आहात. हो. आणि आपण जे कलाक्षेत्राबद्दल सध्याच्या लावणीमध्ये आणि पूर्वीची जी लावणी होती, उदाहरणार्थ पवळा आली जन्माला हा तुमचा शो आहे, तर तुम्ही हे पवळाचे नाव ठेवलंय. तर पठ्ठ्याबापूरावांपासून पवळा ज्या होत्या पठ्ठ्याबापूरावांच्या, तर खऱ्या अर्थानं पारंपरिक लावणीला तिथून सुरुवात झाली. नंतर विठाबाई, भाऊमांग, त्याच्यानंतर अलीकडं सुरेखाताई पुणेकर, आणि आत्ता नुकतंच म्हणलं तर गौतमी पाटील वगैरे आणि राधा पाटील, ही जी चालत आलेली जी परंपरा आहे, याच्यात आणि पूर्वीच्या लावणीत आणि आताच्या लावणीमध्ये काय तुम्हाला तफावत काय वाटते? जर बघायला गेलं तर लावणीमध्ये डिफरंट म्हटलं तर खूप झालेलं आहे. ज्या अगोदर होत्या पारंपरिक पद्धतीच्या लावणी, जसं सुरेखा पुणेकर, हे आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच लावणी करत आलेले आहे. आणि माझ्या नजरेत तसं जर बघायला गेलं तर अमृता खानविलकर आणि माधुरी पवार ह्याच दोघी आहेत जर पारंपरिक पद्धतीनं आताच्या पिढीमध्ये जर लावणी करत असल्या तर. बाकी काय सर, तर मग सांगायची गरजच नाही तुम्हाला, आता चालू आहे सध्या ते. नाही मॅडम, जसा काळ बदलतो, प्रवाह बदलतो, तसं डान्सचे कलेचे प्रकारही बदलतात. आता रसिकांना जे भावतं तेही द्यावं लागतं, ही तेवढीच खरी बाजू आहे. पण यात तुम्ही काय मानता? याच्यामध्ये जर म्हणाय गेलं तर माधुरी पवारला मी मानते, हिंदवी पाटीलही मानते. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती जर पारंपरिक पद्धतीने शो करते तर खरंच मला तिच्याबद्दल अभिमान वाटतोय. मॅडम, ग्रामीण भागात टॅलेंट असून देखील ग्रामीण भागातल्या टॅलेंटेड कलाकारांना प्रसिद्धी मिळत नाही, तर या गोष्टीला तुम्ही जबाबदार कोणाला मानता? तसं जर बघायला गेलं तर या गोष्टीला जबाबदार आहे मीडिया. कारण की ग्रामीण मधले तळागाळातले कलाकारांपर्यंत मीडिया पोहोचत नाही आणि त्यांना या गोष्टीचं एवढं नॉलेजही नसतं. तर कुणाशी अप्रोच व्हावं, कुणाशी नाही व्हावं या गोष्टीचं एवढं. परंतु आमचं चॅनल आता जे आहे, जे लाईव्ह आम्ही आपल्या दाखवतोय, तर हे चॅनल आता तळागाळातल्या तुमच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारांपर्यंत पोहोचलंय. तर या चॅनल बद्दल आपलं काय मत आहे? तसं तर मी त्यांचे मनापासून आभार मानते की ते माझा शोध घेत का नाही, उशिरा का नाही ना, पण आलेत माझ्यापर्यंत. मॅडम, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही, परंतु नक्कीच आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही हा एक आमचा मानसच ठरवला आहे की तळागाळातल्या कलाकाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आणि कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातलं टॅलेंट हे देश पातळीपर्यंत झळकलं पाहिजे. हाच आमच्या चॅनलचा अतिशय चांगला उद्देश ठेवून आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही आम्हाला जी तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती दिली, अतिशय रसिकांना देखील ती आवडेलच नक्कीच. आणि यापुढे असंच घवघवीत यश तुम्ही संपादन कराल ही आमच्या चॅनलच्या मार्फत आपणास शुभेच्छा देतो. आणि येणारा काळ हा नक्कीच एक दिवस तुम्ही मोठ्या स्टार कलाकार असणार, यात काहीच शंका नाही. आपण आम्हाला वेळ दिलात, अनमोल वेळ आम्हाला दिलात, आमच्या चैनल आभारही व्यक्त केले, त्याबद्दल चैनल मनापासून आभार, धन्यवाद। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।